जालना गुंडशाहीचा अड्डा बनलाय का? कारवाई नाही तर रस्त्यावर उतरू. नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचा आक्रमक इशारा. जालना बनतोय गुन्हेगारीचा किल्ला. कधी बनणार शासनचा किल्ला? जालना पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर. जालना शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, खंडणी, दादागिरी, मारहाण आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस सेना सर्व समाज सामाजिक संघटनाचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत जालना गुंडशाहीचा किल्ला होऊ देणार नाही असा आक्रमक इशारा दिलाय. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की गेल्या 6 महिन्यापासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून काही गुंड प्रवृत्तीचे लोक व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. खंडणी, दादागिरी, मारहाण आणि खुनासारख्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले असून अशा गुंडांवर कठोर कारवाई करून त्यांना शहरभर धिंड काढून जेरबंद करावे, तसेच त्यांना सहज जामीन मिळू नये यासाठी कठोर पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांमध्ये धैर्य आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी 1 जुलै रोजी हजारोच्या उपस्थितीत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. गुंडशाही संपवा अन्यथा जन आंदोलन अटळ. रतन लांडगे यांनी स्पष्ट शब्दात इशारा देत सांगितले की जालना शहराला गुंडांच्या ताब्यात जाऊ देणार नाही. प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा जनतेच्या सहभागातून तीव्र आंदोलन उभारले जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सेना सर्व समाज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे, मराठवाडा अध्यक्ष गंगाधर गव्हाणे, सारंग बामणे, अविनाश हिवराडे, संजू बनकर, दिनेश मोरे, किशोर जाधव, प्रकाश जाधव यांच्यासह सविता शिंदे, कविता हिवाडे, राणी इंगडे, मंदाताई दांडगे, सरिता कसबे इत्यादींची उपस्थिती होती. जय सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचा अध्यक्ष रतन आसाराम लांडगे. आज आम्ही दिनांक 18/6/2026 रोजी आम्ही आज पोलीस अध्यक्ष SP साहेबांकडे इथं आम्ही येऊन निवेदन दिलं आहे. तर आम्ही निवेदन विक्रम साळी या साहेबांना आम्ही निवेदन दिलं. त्यांना आम्ही आमचं मत मांडलं की जालनामध्ये जालना गुंडशाहीचा किल्ला कधी होणार शासनचा किल्ला, ह्या प्रकारे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की शासनच्या पलीकडे आज जालन्यामध्ये गुंड्याचा किल्ला झालेला आहे. तरी हे शासन आमचं झोपेल आहे आणि शासन फक्त लिखापडीच्या नादीत लागलेलं आहे. इथं गोरगरिबाचे खून, मर्डर, अपहरण, बलात्कार, छेडछाडी हे सगळं कामं जालन्यामध्ये खुलेआम चाललं आहे. हे मुंबईपेक्षा जालना माहीत झालं आहे. म्हणून या जालन्याच्या गुंड्या बदमाशांना, अपहरण करण्यावाल्याला, खंडणी मागण्यावाल्याला, जमिनीवर ताब्या करण्यावाल्याला आणि मर्डर करण्यावाल्याला, बलात्कार करण्यावाल्याला आम्ही असं निवेदन केलं साहेबाला. त्या लोकांना भोंगळं नांगळ करून इसमी जालना शहरामध्ये त्यांची मिरवणूक करा, त्यांचे टकले करा आणि त्यांच्यावर जबर गुन्हे दाखल करून त्यांची कमीत कमी 10 वर्ष अशी सुटका नाही झाली पाहिजे अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे. आम्ही सरला दिला आहे. साहेबांनी आम्हाला वचन दिलं की आम्ही याच्यावर आम्ही आमचं पथक बनवून ताबडतोब आम्ही या गुंड्यावर जालना शांत करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. तरी पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही येणाऱ्या 1 तारखेला जालन्यामध्ये हजारोच्या संख्येने जालना शहरामध्ये आम्ही पायी यात्रा मोहिनी जनजागृती समाजासाठी आम्ही काढणार आहे. कारण की ज्या समाजामध्ये भेव आहे आम्ही ते भीती काढणार आहे. कारण की कोणाला भीती जरूरत नाही. आपल्या पाठीशी शासन आहे आणि शासन आपला मायबाप आहे आणि शासनच आपलं काम करणार आहे. शासनच्या दरबारी आल्यानंतर मोठे मोठे रुस्तम गुंडे इथं येऊन घुटले टेकते आणि पाया पडते आणि लंगोट बांधून पळून जाते. म्हणून साहेबांना आमचं ही निवेदन आहे की लवकरात लवकर कारवाई करा आणि अशा बदमाश लोकांना पाबंद करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तुमचं म्हणणं आहे की जालना जिल्ह्यामध्ये गुंडगिरी, अपहरण याचे प्रकार जास्त वाढले. थोड्या गोष्टीवर खूप मर्डर व्हायला लागले, अपहरण करायला लागले. लोक बसून नुसते आयता माल खायला पैसा, त्यांच्या तोंडला रगत लागलेली, त्यांच्या तोंडाला रगत त्याच्या फटक्यात गोळा काढा तिथून. आज साहेबांना आम्ही असं मत सांगितलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतनदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली 1 तारखेला आम्ही मिरवणुकीचं आयोजन केले. कारण हा गुंडगिरीचा जो माज चाललेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून दादाला काही लोक त्रास देत आहे कुठल्याही तरी याच्या खाली, तर हा त्रास कुठेतरी थांबला गेला पाहिजे. आणि मी
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे साहेबाला विनंती करतो की तुम्ही सुद्धा थोडं याच्याकडे लक्ष द्यावं. कारण त्या गुंड्यांना पण माझं एवढंच सांगणं आहे की ज्या भाषेत तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला उत्तर देसाल, हा सुभाषचंद्र बोस संघटनेचा सैनिक, त्याच ठिकाणी तुम्हाला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. चाहे ती लढाई रोडवरली असेल किंवा कुठली असेल, आम्हाला हा न्याय मागण्यासाठी जर मुंबईला जरी यायचं काम पडलं तरी आम्ही तिथं सुद्धा येऊन आंदोलन करू आणि आम्ही गरिबीसाठी न्याय मागण्याचं काम करू. ही शेवटपर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेची भूमिका राहील. बस माझी एवढीच म्हणणं आहे. गंगाधर गव्हाणे, मराठवाडा अध्यक्ष.